जेव्हा असतात महत्त्वाचे मुद्दे ज्यावरती फिरते निवडणूक आणि होतो प्रचार, ते मुद्दे ठरतात मुद्दा लोकसभेचा आणि तेच मुद्दे आपण पाहतो पुढारी न्यूजच्या या आमच्या कार्यक्रमात मुद्दा लोकसभेचा. मी प्रसन्न जोशी. आज असे कोणते मुद्दे की ज्यांनी आमचं लक्ष वेधून घेतलं? पहिल्यांदा जाऊयात आपल्या न्यूज मॉनिटरवर आणि पाहूयात कोणते आहेत हे मुद्दे. अनेक मुद्दे, 5 मुद्दे. महाराष्ट्रात मतदानासाठी सध्या फतवे निघू लागलेले आहेत. आधी वोट जिहादची घोषणा झाली होती, मग राज ठाकरे म्हणाले मी पण फतवा काढतो, सगळ्या हिंदूंनी मतदान करावं महायुतीला असं म्हणतात राज ठाकरे. त्यामुळे हिंदू हे राज ठाकरेंचं ऐकणार का? मतदानाचा हिंदू कार्ड चालणार का? राज ठाकरेंचा फतवा चालणार का? ही आपली पहिली बातमी असेल, पहिला मुद्दा असेल. दुसरा मुद्दा आहे आपला, तो सुद्धा पाहूया. मनसे आणि 200 झालं असं छत्रपती संभाजीनगरमध्ये जेव्हा मनसेचे कार्यकर्ते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते समोरासमोर आले. मनसेवाल्यांनी मनसे घोषणा दिल्या, उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी 200 रुपयाच्या नोटा नाचवल्या आणि एक प्रकारे मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामुळे वातावरणात थोडा तणाव तयार झाला होता. ही बातमी काय ती आपण बघणार, कारण संभाजीनगरची जागा खूप महत्त्वाची आहे. जिथून चंद्रकांत खैरे पुन्हा एकदा नशीब आजमावत आहेत आणि त्यांच्या समोरचं आव्हान सुद्धा जोरदार असणार आहे. ही बातमी सुद्धा बघणार आहोत आपण. तिसरा मुद्दा पाहूया. सध्या अजितदादा हे उपमुख्यमंत्री आहेत, नेते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे जी काय राष्ट्रवादी काँग्रेस आहे ती, आणि त्यांची भाषा मात्र तुला दुरुस्त करेल, तुझा कार्यक्रम करेल, तुला बघूनच घेतो अशी चाललेली आहे. काय चाललंय दादांचं? हे इतकं धमका देत आहेत दादा? हे डेस्परेशन आहे, धमकी आहे का स्टाईल आहे? शोध घेणार आहोत आपण याही मुद्द्याचा. पुढचा मुद्दा आपण पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2019ला जवळपास 7-8 सभा घेतल्या होत्या, 8-9 जास्तीत जास्त घेतल्या होत्या महाराष्ट्रामध्ये. यावेळी त्यांचा आकडा 15 पेक्षा जास्त आहे. एवढ्या सभा का घ्याव्या लागतायत? इतकी मोठी ताकद आहे, 3 विरोधातले सगळे पक्ष तुमच्या बाजूला आहेत, तरी सुद्धा इतक्या जागा, इतक्या सभा का घ्याव्या लागतायत? या सभा काय म्हणतायत? कानोसा घेणार आहोत आपण विश्लेषकांसोबत. महाराष्ट्रामध्ये झालेल्या इतक्या सभा, त्यांच्या मागचं कारण पाहणार आहोत या मुद्द्यामध्ये. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, मुद्दा लोकसभेचा मध्ये. केजरीवाल जामिनावर सुटले आणि म्हणाले की जर का पुन्हा मोदी सरकार आलं तर ममता बॅनर्जी असतील, केजरीवाल असतील, ठाकरे असतील, सगळे जेलमध्ये जातील. आणि यानंतर आता उद्धव ठाकरेंनी केजरीवालांना 17 तारखेच्या सभेसाठी बोलवलेले मुंबईमध्ये आणि केजरीवाल येणार आहेत. या मुंबईतल्या समीकरणाबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आमच्या या शेवटच्या मुद्द्यामध्ये. हे आहेत आजचे मुद्दे, मुद्दा लोकसभेचा मध्ये पाहणार आहोत सविस्तर. पण सुरुवात करूयात आपल्या पहिल्या मुद्द्यात. काही दिवसांआधी उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या नेत्या मारिया आलम यांनी मुस्लिमांना वोट जिहाद करण्याचं आवाहन केलं होतं. त्यावरून माजी खासदार संजय निरुपम यांनी अशा स्वरूपाचे फतवे काढण्याचं आवाहन ठाकरेंच्या शिवसेनेनं मौलवींना दिल्याचा आरोप केला. त्यावरून पुण्याच्या प्रचार सभेत आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचा फतवा काढला. यावर संजय राऊतांनी टीका केली आहे. एकंदरीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये आता वोट जिहाद, फतवे, यांना मत द्या, धर्माचं कार्ड, यावरून आरोप प्रत्यारोप होताना दिसतात. बहुत अकलमंदी के साथ, बहुत जज्बाती ना होके, बहुत खामोशी के साथ एक साथ होके वोटों का जिहाद करो, क्योंकि हम सिर्फ वोटों का जिहाद कर सकते हैं और इस संगी सरकार को भगाने का काम कर सकते हैं. बहुत शर्म आती है जब मैंने आज ये सुना कि कुछ मुसलमानों ने आज यहाँ पर बैठ के मुकेश राजपूत की मीटिंग कराई. मुझे लगता है समाज से उनका होता पानी बंद कर देना चाहिए. इतने मतलबी मत बनो कि बच्चों की जिंदगियों से खेलो, हमारे बच्चों की जानों से खेलो. आज कितने लोग CA/NRC में जेलों में बंद हैं और आपको बताने मुझे खुशी हो रही है कि उन बच्चों के कितने केसेस सलमान खुर्शीद साहब फ्री में लड़ रहे हैं. ये बहुत बड़ी बात है. हम लड़ रहे हैं, आपके लिए संघर्ष कर रहे हैं. तिथे काही मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये आणि काही तुमच्या मशिदींमध्ये फतवे निघतायत. की काँग्रेसच्या उमेदवारांना सगळ्या मुसलमान समाजांनी मदत करावी, मतं द्यावीत. अनेक मुसलमान आहेत जे सुन्नी आहेत, ज्यांना अकल आहेत, ते यांच्या वाट्याला जाणार नाहीत. त्यांना समजते काय चाललंय राजकारण. ते आता हे निवडणुकीच्या तोंडावरती हे तुम्ही फतवे काढताय.
समजले कोण हे तुम्ही? मुस्लिम समाजाला काय समजलात तुम्ही? तुमची घरची गुरढोर आहेत. त्यांनाही समजतंय कोण कशा प्रकारे काय चाललंय आणि कोण आपल्याला वापरून घेतंय ते. काढा फतवा काढा. काही नेते आणि काही पक्ष यांची फार दखल घ्यावी अशी महाराष्ट्रातली स्थिती नाही. संविधान वाचवण्याची फार मोठी लढाई सुरू आहे. या देशातली लोकशाही, या देशातलं स्वातंत्र्य आणि संविधान धोक्यात आलेलं असताना हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, शीख, जैन, बुद्ध या देशामधले सगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरू इच्छित आहेत, मतदानाच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन करू इच्छित आहेत. आणि त्याच वेळेला राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्रद्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मांडीला लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राट बरं का ह्यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याची कल्पनाच न केलेली बरी. त्यामुळे मनसेच्या या फतव्याबद्दल बोलूयात आणि या एकूणच वोट जिहाद असेल, फतवे असतील याबद्दल बोलूयात. अविनाश अभ्यंकर मनसेचे नेते आपल्या समवेत आहेत. अविनाशजी, हा काय राज ठाकरे म्हणतायत हिंदूंनी वोट करावं महायुतीला, तर पण टीका होत आहे की हिंदूंचा पत्कर सगळा काय ठेका दिलेला आहे का राज ठाकरेंना? आणि संजय राऊतांचा तुम्ही बाईट पण ऐकला असेल, ते म्हणतील की ही भाषा ऐकून प्रबोधनकर आणि बाळासाहेब ठाकरेंना काय वाटत असेल? काय उत्तर आहे तुमचं? मला वाटतं हा जो सकाळी 9चा वाजणारा रोज भोंगा आहे त्यांना किती गांभीर्याने घ्यावा, आता चॅनलने सुद्धा ह्याचा आता विचार करण्याची आवश्यकता आहे. कळलं का? ह्यांना जेव्हा महाराष्ट्रद्रोही पंतप्रधान असं ते म्हणतायत तेव्हा ते विसरलेत की गेली जवळपास 25 वर्ष आणि आता 14 ते 19 हेच यांच्याबरोबर सत्तेत होते. कळलं का? त्यामुळे आपण काय बोलतोय, कोणाबद्दल बोलतोय ह्याचा आधी त्यांनी विचार करावा. मला वाटतं त्यांना वैद्यकीय चाचणीची गरज आहे म्हणून ते वातेळ तशी स्टेटमेंट करतायत. आणि सन्मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे काँग्रेसबरोबर काय, काँग्रेसच्या बाबतीतले काय विचार होते हे मी काही नव्याने सांगण्याची जरूरत नाही आहे. संपूर्ण बाळासाहेबांनी सांगितलं होतं, सन्मान्य बाळासाहेबांनी सांगितलं होतं की उद्या जर मला काँग्रेसबरोबर जायची वेळ आली तर माझा पक्ष मी बंद करीन. आणि ह्यांनी आज ते संपूर्ण विचार हे आता ठेवलेत का? त्यांनी ते पाळतात का? जी काँग्रेस सावरकरांचा सतत द्वेष करत आली त्यांच्याबरोबर हातात हात घालून फिरतात सगळीकडे. आणि हे जे सकाळचा हा जो 9चा भोंगा आहे हे प्रत्येक विषयावर तज्ज्ञ असल्यासारखे बोलतात. स्वतःचा पक्षाचा गट केलात, गटामध्ये कोणी उरलेलं नाहीये. ज्यांच्या जीवावर खासदार झाला त्यांना तुम्ही खोके म्हणताय. म्हणजे हे मला वाटतं बौद्धिक दिवाळखोरीचं सर्वोत्तम लक्षण आहे. त्यांना कुठल्याही प्रकारे गांभीर्याने घ्यायची आवश्यकता नाही. आणि दुसरं, जो कोणी अशा प्रकारचे फतवे काढत असतील तर सन्मान्य राजसाहेबांनी कालच सांगितलेलं आहे आणि त्यात त्यांनी जाहीर आवाहन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे मला वाटतं तुम्ही ते सगळं दाखवताय. त्यामुळे जसं इतर लोक जसं फतवे काढतायत त्यामुळे राजसाहेबांनी स्वतः एक आवाहन केलेलं आहे की संपूर्ण जागरूक मतदारांनी याच्यामध्ये पूर्ण ताकदीने उतरलं पाहिजे. ठीक आहे. आपल्यासोबत सुषमा अंधारे सुद्धा आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे. सुषमा अंधारेजी, राज ठाकरे म्हणतायत हिंदूंनी मतदान करावं, त्यांचा वोट जिहाद, तर आम्ही सुद्धा मतदानासाठी फतवा काढतो म्हणतायत. अभ्यंकरांचं म्हणणं आपण ऐकलं असेल, आपली प्रतिक्रिया? त्यांच्यासोबत कुस्ती खेळायला आलेली नाहीये किंवा ते अमुक एक म्हटला म्हणून त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायला आलेली नाहीये. कारण ते इतक्या पात्रतेचे नाहीयेत की मी त्यावर काही व्यक्त व्हावं. मुद्दा एक आहे सरळ साधा की राज ठाकरेंना कोणी कॉन्ट्रॅक्ट दिले का? ठेकेदार आहेत का ते अमुक एका धर्माचे? एक. दुसरं असं की हाच बाईट मी सकाळी पुढारीवर ऐकला होता, तेव्हा पुढारी चॅनलने तो बाईट दाखवताना कुठले तरी एक मौलवी बोलता है कि बात कौम की है, मुल्क की है और इस बार हमें इन लोगों को चुन के देना है. म्हणजे ते मौलवी सांगत होते, तिथे कुणीही काँग्रेसचा किंवा राष्ट्रवादीचा किंवा शिवसेनेचा नेता सांगत नव्हता. आता तिसरी गोष्ट अशी की जर ते लोक सांगत असतील कोणी हिंदूंचे किंवा मुस्लिमांचे, कुठेही बौद्धांचे किंवा ख्रिश्चनांचे, तर हु आर यू मिस्टर राज ठाकरे? तुम्ही असे कोण आहात? तुम्ही का गृहीत धरताय लोकांना? हिंदू असतील किंवा मुस्लिम असतील, लेट देम डिसाइड ना. त्यांना त्यांचं ठरवू देत, कुणाला मत द्यायचंय कुणाला नाही द्यायचंय. राहिला प्रश्न, मी सकाळी सांगितलं होतं आणि पुढारीवरच सांगितलं होतं की मग अशा प्रकारचे फतवे जर हिंदूंनी काढले, राज ठाकरेने काढले, तर आक्षेप का घेता? तर कोण आक्षेप घेतलाय? मुळात ज्यांना स्वतःला स्वतःची काही डिग्निटी राखता आली नाही
आणि जे बिनशर्त पाठिंबा देऊन मोकळे झाले त्यांची माणसं त्यांच्यापासून सोडून गेली. त्यांनी आक्षेप घेतला काय, नाही घेतला काय, फतवा काढला काय, नाही काढला काय, विचारतो कोण, बर लक्षात कोण घेतो? बर मला असं वाटतं की महागाई, बेरोजगारी, शेतीमालाला भाव, महिला सुरक्षा या सगळ्या मुद्द्यांवर जेव्हा ह्या निवडणुका चालू आहेत त्यावेळेला त्या मुद्द्यांवर भाजपाची भंबेरी उडाली आहे. बर अशा परिस्थितीमध्ये भाजपची मदत करण्यासाठी म्हणून जी उपकंत्राट दिलेली जी उपकंत्राटदार आहेत ते लोक छानपैकी हा मुद्दा हिंदू मुस्लिमवर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. बर त्यात राज ठाकरे नावाची भर पडली तर नवल ते काय. पण ठीक आहे. असो. मग मला सुषमाजी त्यांना तुम्ही त्यांचं जी प्रखर शुभेच्छा. टीका केली आहे त्याच्यावरती थेट अभ्यंकर मात्र चिडलेले दिसत आहेत, त्यांना काहीतरी याबद्दल बोलायचं आहे. अभ्यंकरजी काय म्हणताय? नाही चिडणायत पण त्यांना काही गांभीर्याने घ्यायची आवश्यकता नाहीये. कारण या ताई सन्मान्य हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांबद्दल काय बोलल्या होत्या आणि उद्धवजींबद्दल काय बोलल्या होत्या आणि आदित्यजींबद्दल काय बोलल्या होत्या आणि हिंदू देवतांबद्दल ह्यांचे काय विचार आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेले आहेत. आणि राजसाहेबांना किती सिरियसली घेतलं जातं ह्यांचा ह्यांना अंदाज नसेल. ह्या नव्याने शिवसेनेत आलेल्या आहेत. आमच्या 6 नगरसेवकांच्या बांबूवरती यांचा महापौरांचा तंबू इथे बसला होता किंवा ठाण्याचा महापौर जेव्हा बसला होता तेव्हा मला वाटतं राजसाहेबांनीच पाठिंबा दिला होता आणि तोही बिनशर्त होता. आदित्य ठाकरे जेव्हा वरळीतनं उभे होते तेव्हा ही नात्याची जपवणूक करून राजसाहेबांनी तिथेही बिनशर्त पाठिंबा दिला होता. आपल्या सोयीचं राजसाहेब ठाकरे राजकारण करत नाहीत. खोलीमध्ये एक चर्चा, बाहेरल्यानंतर युती तोडायची. ज्यांनी सतत सावरकरांचा विद्वेष केला, ज्यांनी सावरकरांचा द्वेष केला त्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून बसायचं आणि अशा लोकांना पुढे आणायचं आणि उगाच काहीतरी बोलत बसायचं. डेफिनेटली राजसाहेब ठाकरे जे बोलतात हे सन्माननीय हिंदुहृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांचेच विचार घेऊन ते पुढे चाललेले आहेत. बाकीच्यांना स्वतःचा पक्ष सांभाळता नाही आला आणि आता हे कोणतरी नवीन लोक येऊन आता आम्हाला लेक्चर द्यायचं बघत असतील तर याच्याकडे आम्ही इतकं गांभीर्याने घ्यायची आवश्यकता नाहीये. फक्त ही टीकेला टीका नाहीये, लक्षात ठेवा. आपले 40 आमदार 13 खासदार जेव्हा गेले आणि त्याच्यानंतर तुमच्या राजकीय खुर्चीच्या सोयी करता तुम्ही काँग्रेस बरोबर गेलात. साहेबांनी कुठलंही काही मागणी केलेली नाहीये. हा जो पाठिंबा दिलाय हा या देशाची गरज म्हणून दिलेला आहे आणि एक कडबोळा आता यांचं झालेला आहे. आणखी एका मुद्द्यासाठी हवे आहात, या मुद्द्यावरची तुमची प्रतिक्रिया कळली. कारण तिकडे संभाजीनगरमध्ये तुमच्या पक्षाला म्हणजे मनसेला चिथावण्याचा प्रयत्न झाला. कारण 4थ्या टप्प्यात संभाजीनगरात सोमवारी मतदान होत आहे, त्यामुळे आज अखेरचा दिवस होता प्रचाराचा. सर्व उमेदवारांनी प्रचाराचा जोर लावला होता. अशातच क्रांती चौकात महायुतीचे उमेदवार संदीपान भोंडे यांचा प्रचार करणारे मनसेचे कार्यकर्ते आणि चंद्रकांत खैरेंचा प्रचार करणारे ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंसह ठाकरेंच्या सेनेच्या कार्यकर्त्यांनी 200 रुपये दाखवत घोषणाबाजी केली. दुसरीकडे 20 रुपये वाटत मनसेने त्याला तितक्याच तत्परतेने उत्तर दिले. त्यामुळे काही काळ इथं राडा पाहायला मिळाला. माझा अभ्यंकरजी आपल्याला प्रश्न आहे की ही राडेबाजी कशाला, संभाजीनगरमध्ये राडेबाजी कशाला, एकमेकांना वाकुल्या का दाखवल्या जातात, काय इश्यू आहे नेमका? ही गोष्ट अशी आहे प्रसन्नजी की पहिलं म्हणजे विरोधी पक्षनेता कसा नसावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे अंबादास दानवे आहेत. आपण प्रचार कसा करतोय, मला वाटतं ह्यांनीच सन्मान्य खैरे साहेबांचा विरोध केला होता ना तिकीट मिळण्याकरता. महाप्रचार होता त्यांच्या वतीने का अपप्रचार होता? हातामध्ये दारूच्या बाटल्या घ्यायच्या, 200 रुपयाच्या नोटा घ्यायच्या. तुमच्याकडे जर विचार नसेल ना तर अशा प्रकारचा हीन दर्जाचा प्रचार होतो आणि उद्या जर मनसेच्या नादी कोणी लागलं तर मनसे त्याच ताकदीने उत्तर देईल. आलं का लक्षात? त्यामुळे विरोधाला विरोध हा चांगल्या प्रकारे चांगल्या विचारांनी करायचा असतो. आपल्याला काही सुचत नसेल अशा प्रकारची जात असेल, हावभाव केले जातील, राजकीय संस्कृती कोण जपणार मग अभ्यंकरजी? नाही, राजकीय संस्कृती मला वाटतं मनसेने किंवा राजसाहेबांनी कायम राजकीय संस्कृती जपण्याचं त्यांच्या प्रत्येक भाषणात गेली 17 वर्ष आव्हान केलंय. ती रसातळाला तो 9चा भोंगा जो सकाळी वाजतो तो आणि यांच्यासारखे विरोधी पक्ष नेते जे जेव्हा 40 लोक जेव्हा गेले तेव्हा जे उरले होते त्यातनं हे बौद्धिक दिवाळखोरी असलेले विरोधी पक्ष नेते केलेले आहेत. ठीक आहे, अविनाश अभ्यंकर म्हणतात की हा बौद्धिक दिवाळीखोराचा प्रकार आहे संभाजीनगरमध्ये जो घडला आणि त्यांनी दानवेंना आठवण करून दिली की कशा प्रकारे खैरेंच्या विरोधात ते पक्षामध्ये उभे होते तिकिटासाठी. धन्यवाद अभ्यंकरजी आपल्या प्रतिक्रियेकरता. इथे अहमदनगरच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मवियाचे उमेदवार निलेश लंकेंना कडक शब्दात इशारा दिला. त्यांनी चक्क अरे निलेश बेटा या शब्दात सुरुवात करत लंके ज्या शाळेत शिकतात त्याचा हेडमास्टर आपण असल्याचं म्हणाले. नादाला न लागण्याचा इशारा दिला. या वक्तव्याला खुद्द त्यांच्या भगिनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलं. दमदाटी घरी दाखवायची असं म्हणाल्या सुप्रिया सुळे.
करून माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला आणि मी जर तुझ्या मागे लागलो, आमच्या ग्रामीण भागात म्हणतात कड देवाचा कड, परत तुला सतत अजित पवारच डोळा समोर माझ्या नादी लागू नको. महाराष्ट्रात जे जे माझ्या नादी लागले त्याचा पुरता बंदोबस्त केला दमदाटी सुसंस्कृत महाराष्ट्रात चालणार नाही, आम्ही खपून घेणार नाही. आणि जे निलेश लंकेला दम देतय ना त्याला मला फार विनम्रपणे सांगायचंय, दमदाटी ना ती तुम्हारे घर में चलाओ, बाहर मत चलाओ. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये दम द्यायचा अधिकार कुणालाही नाही. प्रेमाने बोला, आदर सन्मान करू. आणि ते काल भाषणात कुठेतरी कोणतरी म्हणलं बाई की आरेला कारे म्हणावंच लागतं. ओ हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, इथे आरेला कारे वगैरे गुंडागर्जी नाही चलेगी. तुमचं चालत असेल पण आम्ही खपून घेणार नाही. अर्थात अजित पवारांचं हे काही पहिलंच वक्तव्य नव्हतं. याआधीही त्यांनी अशी अनेकदा वक्तव्य केले, त्यापैकी आणखी काही विधानं सुद्धा ऐकण्यासारखी आहेत. वळसे पाटलाचा शपथविधी झाला की ह्याची सकाळी हे म्हणला की दादांनी ह्याला त्यांना मंत्रिमंडळात घ्यायला नको होतं. दादा एकटे जिल्ह्यामध्ये गेले असते तरी आमची कामं झाली असती. आपलं काय आता जमणार नाही. त्याच्या डाव्या आणि उजव्या हाताला कोण आमदार बसले होते त्यांना त्यांनी कानात सांगितलं. मला घरी आल्या आल्या आमदारांनी सांगितलं असं असं अशोक म्हणत होता. आणि नंतर तो तिकडे गेला. त्याला दाखवले गाजर. त्याला साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेस तूच मंत्री. आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्यांनी कारखान्याची वाट लावली, बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला. अरे पट्ट्या तू आमदारच कसा होतो ते बघतो, मंत्री होतो का? अजित पवारने एकदा मनावर घेतलं तर मी मतदारांना मी आमदार होऊन दिलं नाही. आता मी पण चॅलेंज देतो, तू आमदारच कसा होतो काही पद्धतीने बघतो. रांजणगावच्या परिसरामध्ये MIDC काही वेडेवाकडे प्रकार मला ऐकायला मिळतात. त्याच्यातलं पण काही लोकांना सरळ करण्याची गरज आहे. थोडंसं आचारसंहिता होऊ द्या, मग त्यांच्याकडे पण आपण बघू कसे दिसतायत, काय दिसतायत, खाल्लं वरनं. आणि जर वेडवाकडं करत असतील तर मग काय करायचं ते सांगतो तुम्हाला काय. कारण आता काही बोललं की लगेच नोटीस द्यायला लगेच तयारच असतात. आतापर्यंत फार नोटीस आल्या, तर उत्तर देता देता मी थकून गेलो. एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, तीनदा सांगितलं तर मी त्याला असं म्हणायचं, अरे तुला एकदा दोनदा तीनदा सांगून तू माझं ऐकत नाही, मी काय करावं तेव्हा तू माझं ऐकशील, असं सांगितलं पाहिजे. त्या ऑफिसर आम्ही एकदा दोनदा तीनदा सांगितलंय, आपल्याला काही कळत नाही का? जरा तुम्हाला ऐकायचंय का नाही ऐकायचं आहे, राहायचंय का गडचिरोलीला जायचंय? हा एक मिनिट थांब रे. हा काही दम झाला का? प्रश्न झाला. प्रश्न का? तर आपल्या लोकांची कामं व्हावी, माझ्या गरिबाची कामं व्हावी, हे मी केलं म्हणजे दम दिला का? आता त्यांना सांगा माझ्यावर आरोप करणाऱ्यांना. आपल्यासोबत आहेत पुण्याहून दैनिक पुढारीचे संपादक, पुण्या आवृत्तीचे संपादक सुनील माळी. सुनील माळी सर, हा नेमका काय प्रकार आहे? हे डेस्परेशन आहे, ही दमदाटी आहे, ही स्टाईल आहे? म्हणजे कदाचित अजित पवारांची स्टाईलच आहे, बोलण्याचीच पद्धत अशी आहे का? आता ज्या प्रकारची परिस्थिती राजकीय तयार झाली आहे त्याच्यातून आलेला एक प्रकारे हा म्हणजे आता शेवटची ही हे आहे की आता आपल्याला दमदाटीच करावी लागेल, वेळ आलेली आहे? त्यांची दमदाटी गेल्या काही काळातल्या ह्या प्रतिक्रिया आता सगळीकडे फिरवल्या जात आहेत, बोलल्या जात आहेत, दाखवल्या जात आहेत. मात्र अजित पवारांची ही भाषा एका पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री असताना निवडणुकीच्या काळामध्ये मात्र आमदार होऊ देणार नाही, नंतर बघून घेऊ, योग्य आहे का? सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकीय वारशामध्ये, संस्कृतीमध्ये हे मात्र विचारावं. आपल्यासोबत आहेत सुनील माळी, दैनिक पुढारीच्या पुणे आवृत्तीचे संपादक. सुनील माळीजी, हा काय डेस्परेशन आहे, दमदाटी आहे का स्टाईल आहे? नाही बघा प्रसन्न, आपण प्रत्येक वेळी म्हणतो की राजकीय निवडणूक जवळ आली की लोक व्यवहार कसा करतात, नेते कसं वागतात,
कमरेत वागतात, हात जोडतात. पण काही नेत्यांची मात्र शैलीच तशी असते. निवडणूक येवो न येवो आक्रमक शैली आहे. आता अजित पवार, आता प्रश्न अजित पवारांविषयी आहे, पण केवळ अजित पवार नाही, अजित पवार घ्या, नारायण राणे घ्या, संजय राऊत घ्या, हे अनेक नेते जे आहेत, हे नेते अशा प्रकारच्या आक्रमक शैलीत बोलतात. आता ही आक्रमक शैली जी म्हणतात त्यांच्या कार्यकर्त्यांनाही आवडते. कार्यकर्ते म्हणतात आपला नेता लय भारी, त्या नेत्यालाही वाटतं आपण काहीतरी वेगळं बोललेलो आहोत किंवा वेगळं काहीतरी आपण करतो आहोत आपली. पण लक्षात घे की हे जे आहे, हे आक्रमकता किंवा ही जी दंबाजी आहे, ही दंबाजी कार्यकर्त्यांना आवडत असेल, त्या नेत्याला वेगळं वाटत असेल, मतदारांचं काय आणि सर्वसामान्य लोकांचं काय? मतदारांना, सर्वसामान्य लोकांना अरेरावीची भाषा, दमदाटीची भाषा अजिबात आवडत नाही. बरं. आणि निवडणुकीमध्ये सुद्धा, निवडणुकीच्या प्रचारातच हे लोकप्रतिनिधी अशा प्रकारे दंबाजीची भाषा करत असतील तर ते इतर वेळी सर्वसामान्य लोकांची कसं वागणार, हा प्रश्न आहे. आणि त्यामुळं लोक शांतपणे बघत असतात आणि त्याला योग्य वेळेला निवडणुकीत अर्थात सुनील माळेजी, हा तुमचा शेवटचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा होता आणि ज्याची दखल सगळ्याच राजकीय नेत्यांनी घ्यायला हवी, कारण शेवटी लोक बघत असतात आणि लोकांना मात्र अशी भाषा चालतेच असं नाही. धन्यवाद सुनील माळी सर तुमच्या या प्रतिक्रियेसाठी. इथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची येत्या 17 मेला मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात सभा होणार आहे. त्यानंतर 5व्या टप्प्यातलं मतदान महाराष्ट्रात पार पडेल. महाराष्ट्रातला अखेरचा टप्पा असल्यामुळे नरेंद्र मोदींची या लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठीची अखेरची सभा असेल. मात्र यावेळी मागच्या लोकसभेच्या तुलनेत नरेंद्र मोदी महाराष्ट्रात दुप्पट सभा घेतात असं दिसतंय. मागच्या वेळी त्यांनी 9 सभा घेतल्या होत्या. त्यांच्या या सभांमुळे महायुतीच्या उमेदवाराच्या बाजूने होणाऱ्या मतदानावर काय परिणाम होतोय ते 4 जूनला स्पष्ट होईल. राजकीय विश्लेषक और यूट्यूबर पत्रकार सोहित मिश्रा। सोहित जी, ये बताइए क्या इक्वेशन होगा, इतनी ढेर सारी सभाएं क्यों हो रही हैं, रैलीज क्यों हो रही हैं महाराष्ट्र में नरेंद्र मोदी जी की? 2019 में अगर आपको बता दूं 8 से 9 सभाएं हुई थी, इस बार वो आंकड़ा 15 से 18 तक जाते देख रहा है। बिल्कुल जी, देखिए अगर आप देखेंगे तो एक समय ऐसा भी था जब 2 दिन में नरेंद्र मोदी ने महाराष्ट्र में 6 सभाएं की थी, और ये एक ऐसे समय में कर रहे हैं जब नरेंद्र मोदी के साथ देवेंद्र फडणवीस तो हैं ही, एकनाथ शिंदे भी मौजूद है और अजित पवार भी मौजूद हैं। लेकिन इसके बावजूद जमीनी स्तर पर आपके भी रिपोर्टर्स और आपके भी रिपोर्ट्स अगर देखें तो हालात उन्हें पता है कि वैसे नहीं है जैसे 2019 में थे। इसलिए नरेंद्र मोदी खुद बार बार आ रहे हैं, सभा कर रहे हैं। कभी शरद पवार को वो भटकती आत्मा कहते हैं, तो कभी शरद पवार को एक तरीके से ओपन इनविटेशन देते हैं कि आप हमारे साथ जुड़ जाइए, अजित पवार और एकनाथ शिंदे के साथ जुड़ जाइए, तो लोग आपका सम्मान करेंगे। 2024 में हर किसी को पता है कि उत्तर प्रदेश के बाद दूसरी सबसे ज्यादा जो सीट्स हैं लोकसभा की वो महाराष्ट्र में है, और इस बार ये इसलिए भी अहम हो जाती है क्योंकि 2019 में जैसे महाराष्ट्र में भी यहाँ की जो राजनीतिक हालात हैं वो बदले, महाविकास आघाड़ी का फॉर्मेशन हुआ, तो उसका असर देखने मिल रहा है। उद्धव ठाकरे अभी भी सब जगह पर जाकर लड़ रहे हैं। 2 पार्टी को यहाँ पर तोड़ा गया और दोनों ही स्थानीय जो पार्टियां हैं, चाहे वो शिवसेना हो या फिर एनसीपी हो, उसको तोड़ने का भी लोगों को असर पड़ा है। इसके साथ सूखे का भी असर पड़ा है और ग्रामीण इलाकों में काफी इसका असर पड़ा है। ऐसे में प्रधानमंत्री की कोशिश यह है कि कम से कम वो अपने वोट्स को कंसोलिडेट करें। इसलिए आप देखिए कि उद्धव ठाकरे साथ में नहीं रहते हुए भी शिवसेना एकनाथ शिंदे को वो इतनी ज्यादा सीट्स दे पाए हैं, और मुंबई के 2 ऐसे सीट्स पर ऐन मौके पर जिस तरह से प्रत्याशी चुने गए हैं, चाहे वो आप बात कर लें यशवंत यादव वाले सीट पर अगर उनकी वाइफ को जिस तरह से चुना गया, या फिर निकम को जिस तरह से चुना गया, ये वो कैंडिडेट्स हैं जो कभी ना ही बीजेपी के साथ इतने थे या शिवसेना में इतने बड़े थे। तो इससे परेशानी जरूर जो महायुति की अगर बात करें तो उसमें मौजूद है। सोहित जी, आप जो बात कर रहे हैं वो सही बात कर रहे हैं। खास करके ये देखने मिल रहा है हमें कि पिछले 2019 की तुलना में इस बार ज्यादा सभाएं हो रही हैं, जिसकी आपने अभी यहाँ पे सारे कारणों को यहाँ पे विशद किया। बहुत बहुत धन्यवाद हमसे जुड़ने के लिए। अर्थात मोदींच्या या सभेनंतर त्याचं प्रत्यक्ष मतांमध्ये परिवर्तन होणार का, हे मात्र आपल्याला जूनच्या या निवडणुकीच्या निकालामध्येच बघायला मिळेल। तुर्तास आपण इथे थांबणार आहोत। पाहत रहा पुढारी न्यूज।